Good afternoon. Since it is a AML session, ALM, that means after lunch management session, I would like to have an interaction with you, because if I talk in English, some technocrats are in front of me, but some directors and some chairmen are here. I don't say that they don't understand the English, but in vernacular language, I would like to share my views about the safe and secure banking. ज्यावेळी आपण सेफ अँड सिक्युअर बँकिंग फ्युचर बघतो, विचार करतो, त्यावेळी मला असं वाटतं की आपल्याला आवडो वा न आवडो, आपल्याला ही टेक्नॉलॉजी ॲडॉप्ट करणं अत्यंत आवश्यक आहे. काही असलं तरी आपल्याला ही टेक्नॉलॉजी ॲडॉप्ट करणं आवश्यक आहे. याचं कारण म्हणजे की आत्ताच आपल्याला माहितीच असेल की आत्ताचे आपले एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर विश्वनाथ साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आणि नंतर ते ईडी झाल्यानंतर, म्हणजे सॉरी, ते डेप्युटी गव्हर्नर झाल्यानंतर आता जे आपले सुदर्शन सेन साहेब आलेले आहेत, त्यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी स्थापन झालेली आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे की फिनटेक बाबत तुम्ही फिनटेक इन्स्टिट्यूशनबाबत एक नॉर्म्स तयार करा म्हणून, किंवा एक रेग्युलेशन्स तयार करा. आता हे फिनटेक म्हणजे काय की ज्या आता पेमेंट बँका तर येणारच आहेत, त्याच्यानंतर या फिनटेक म्हणजे जसं पेटीएम आहे किंवा एमस्वॅप आहे, या मगाशी एका लेक्चररनी सांगितलंच होतं की या कंपन्या आपल्याला एक कॉम्पिटिशन करू शकतात किंवा आपल्याशी टायअप पण करू शकतात. मे बी त्यांचे ऑफिसेस नसणार आहेत, पण विदाउट ऑफिसेस अँड विथ दिस टेक्नॉलॉजी दे कॅन गिव्ह द लोन्स अँड दे विल ॲक्सेप्ट द डिपॉझिट्स. आणि ही थ्रेट मी म्हणेन याच्यामध्ये आपण सावध राहिलं पाहिजे. मी असं म्हणणार नाही की इट्स ए थ्रेट फॉर अस, फॉर अर्बन कोऑपरेटिव्ह बँक्स, बट वी शुड कॉशियस अबाउट दॅट. आपण सावध का राहिलं पाहिजे, कारण हे आपल्या कस्टमरकडे जाऊ शकतात. बिकॉज असं सर्वे आहे की जवळजवळ 1 मिलियन लोकांना, म्हणजे आपल्या एंटरप्रिनर्सना कोणीही फायनान्शियल बँका मदत करत नाही आहेत. का करत नाहीत? बिकॉज ऑफ द डॉक्युमेंटेशन. आपण त्याच्याकडे पेपर्स मागतो, आपण त्याच्याकडे फायनान्शियल पेपर्स मागतो, आणि फायनान्शियल पेपर्स देण्यामध्ये एंटरप्रिन्युअर्स फारसे इंटरेस्टेड नसतात. म्हणून कॉशन अशासाठी राहिलं पाहिजे की या कंपन्या ज्या आहेत, या फिनटेक कंपन्या आहेत, त्यांचं जे तुम्ही जर 2-4 फिनटेक ऑलरेडी कंपन्या आहेत त्यांच्या वेबसाईटवर गेलं तर तुम्हाला लक्षात येईल की 10 लाख 15 लाखापर्यंतच्या लोनसाठी त्यांनी असं म्हटलेलं आहे की फायनान्शियल पेपर्सची गरज नाही. फायनान्शियल पेपर म्हणजे आपण जे रिटर्न्स म्हणतो की 3 वर्षाचं रिटर्न घेऊन ये, त्याची गरज नाही असं म्हटलेलं आहे. सो ते आपल्याला कॉम्पिटिटर होणार आहेत, कारण या लोकांना आपणच मदत करतो, पण आपण त्यांना आग्रह धरतो की तुम्ही रिटर्न्स भरली पाहिजेत म्हणून. तर यासाठी माझं असं म्हणणं आहे की म्हणजे ज्यावेळी हा विषय आमच्या बोर्डामध्ये डिस्कशन झाला त्यावेळी आमचं असं ठरलं की एखादं डिपार्टमेंट आपण खोलावं की जे डिपार्टमेंट 2-3 लोकांचं असेल आणि ते त्यांच्यासाठी बॅलन्स शीट्स तयार करतील किंवा रिटर्न्स भरतील, जेणेकरून अर्बन कोऑपरेटिव्ह बँका या फिनटेक कंपन्यांच्या स्पर्धेला पण सामोरे जातील. दुसरी एक गोष्ट सांगायची होती की सेफ अँड सिक्युअर बँकिंग म्हणतो आपण, पूर्वी पण सेफ अँड सिक्युअर बँकिंग जर पर्स्पेक्टिव्ह ऑफ, इफ यू सी द पर्स्पेक्टिव्ह ऑफ द डाटा, पूर्वी पण आपलं सिक्युअर नव्हतं, पण स्कोप कमी होता. पूर्वी सिक्युअर नव्हतं का म्हणतो की कारण डाटा ओपनच होता, लेजरमध्ये डाटा होता, आणि लेजरमध्ये काही बँका मी बघितल्या की त्या लॉकमध्ये लेजर ठेवायचे, पण काही लेजर्स ओपन असायचे. सो ॲट दॅट टाईम ऑल्सो द डाटा वॉज नॉट सिक्युअर. पण आता त्यावेळेला जो डाटा होता तो सिक्युअर नसला तरी त्याला ॲक्सेस फक्त एम्प्लॉईजचा होता. आता आपल्या डाटाला ॲक्सेस ग्लोबली झालेला आहे.
ग्लोबलमधून कुठेही आपल्याला आपल्या डाटामध्ये ॲक्सेस होऊ शकतो. मी असं माझ्या बघण्यामध्ये असं कधी दिसलं नाही की डाटा म्हणजे डाटामध्ये कोणी घुसला आहे म्हणून, म्हणजे बाहेरचा माणूस डाटामध्ये घुसला आहे म्हणून असं मला तरी बघण्यात माहीत नाही. अर्थात सकाळी जे सेशन झालं त्याच्यामध्ये रॅन्समवेअर जे सांगितलेली गोष्ट आहे ते रॅन्समवेअरमधनं आपला डाटा एन्क्रिप्ट होऊ शकतो याबद्दल पण आपल्याला विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. अदरवाईज डाटामध्ये बाहेरून कोणीतरी अटॅक केला आहे असं मला तरी बघण्यात नाही आहे. हां, आपल्या कस्टमरचं पिन घेऊन किंवा आपल्या कस्टमरचे सगळे डिटेल्स घेऊन आपल्या कस्टमरच्या अकाउंटमध्ये घुसून फ्रॉड झालेले आहेत. मला हे म्हणायचं आहे की या बाबतीत काही गोष्टी आपण डायरेक्टर आणि चेअरमन जे असतील त्यांना किंवा बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची लोक असतील त्यांना सांगणं आहे की आपले हे टेक्नोक्रेट्स त्याबाबतच्या गोष्टी प्रिकॉशन्स घेत आहेत की नाही हे बघणं दरवेळेला आवश्यक आहे. आणि त्याच्यासाठी IT कमिटी दर महिन्याला स्थापन करावी असं माझं म्हणणं आहे, जर आपल्याला सेफ अँड सिक्युअर बँकिंग जर आपल्याला करायचं असेल तर. आणि यामध्ये आपल्याला हे बघणं आवश्यक आहे की आपल्याकडे डाटा रोजच्या रोज आपले जे काही समजा बॅकअप आपण हार्ड डिस्कमध्ये घेत असू, बॅकअप आपण DR साईटला घेत असू, आपली DR साईट चालू आहे नाही आहे. मोठ्या बँकांचं मला काही म्हणायचं नाही बिकॉज दे आर वेल नोन अबाउट दॅट, बट इन द स्मॉल बँक्स आय विल से दॅट द डाटा आपला खरोखरच जातोय नाही, डाटा रिस्टोरेशन करून त्याची टेस्ट घेणं या सर्व गोष्टी करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर अँटीव्हायरस रेग्युलरली अपडेट होत आहेत नाही होत आहेत हे बघणं आवश्यक आहे. त्यांचं सबस्क्रिप्शन वेळोवेळी भरलं जातंय नाही जातंय हे बघणं आवश्यक आहे. बेसिकली एम्प्लॉईज म्हणजे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे सिक्युअर बँकिंगच्या बाबतीत विचार केला तर गेल्या वेळेला म्हणजे पूर्वी पण आपल्याकडे लेजर्स ओपन होती. आपण सांगण्याची गोष्ट म्हणजे कॉपरेटिव्ह बँकांचा स्टाफ हा यांची इंटिग्रिटी चांगली आहे असं मी म्हणेन, बिकॉज ते काही फ्रॉड करायला जात नाहीत किंवा ज्यावेळी ओपन होतं त्यावेळी पण गेले नाहीत आणि यावेळेला पण जाणार नाहीत. परंतु बेसिकली जे फ्रॉड्स होत आहेत ते बिकॉज ऑफ द कस्टमर इलिटरेसी. कस्टमरना माहीत नाही काय सांगायचं ते. मी तुम्हाला एक मुद्दा म्हणून 2 उदाहरणं सांगू इच्छितो की गेल्याच आठवड्यात माझ्या एका रिलेटिव्हचा फोन आला, एज्युकेटेड रिलेटिव्ह आहे, त्याचा मला फोन आला आणि तुम्हाला माझं ICICIमध्ये खातं आहे आणि मला फोन आला आहे की तुमचं खातं ताबडतोबच्या ताबडतोब बंद होईल, तुम्ही KYC दिलेली नाही आहे, तरी तुम्ही ह्या डिटेल्स म्हणजे तुम्ही अकाउंट्स नंबर तुम्ही कार्ड नंबर असं सगळं द्या म्हणून. त्याने मला फोन केला, ते घाबरूनच फोन केला की माझं तर बंद होणार नाही ना. मी म्हटलं काही घाबरण्याचं कारण नाही. म्हटलं तुम्हाला KYC मागितलेली आहे तुम्हाला आणि KYC पाहिजे तर त्याला अकाउंट नंबर कशाला पाहिजे. त्याला सांगायचं समोर ये, मी तुला काय पाहिजे ते देतो, आधार कार्डची झेरॉक्स देतो, रेशन कार्डची झेरॉक्स देतो, अजून काय पॅन कार्डची झेरॉक्स देतो, तुला बाकीचे डिटेल कशाला पाहिजे. एवढं नाही झालं, त्याने ते तसं सांगितल्यानंतर पुन्हा त्यांना मेसेज आला. अर्थात तो मेसेज होता वोडाफोनच्या कुठल्या तरी नंबरवरनं, वोडाफोनचा जो हे असतो शॉर्ट फॉर्म असतो त्याच्यावरनं, की तुम्ही इमिजिएटली इफ यू नॉट सबमिटेड दिस डिटेल्स युअर अकाउंट विल बी ब्लॉक्ड. त्याने पुन्हा मला अर्ध्या तासाने फोन केला की असं मेसेज आला आहे. म्हटलं मेसेजने तुम्ही घाबरून जाऊ नका, तुम्ही उद्या ICICIच्या बँकेमध्ये जा आणि त्यांना विचारा म्हटलं, आणि त्यांना जर KYC द्यायची असेल तर द्या. आणि म्हटलं जरी समजा RBI, त्यांनी असं सांगितलं की RBIला जमा होतील पैसे. म्हटलं RBIला जमा व्हायला 10 वर्ष लागतात, तुझं म्हटलं ऑपरेशन केव्हा, मला 2 वर्ष असेल म्हणून, 2 वर्षापासून झालेलं नाही. म्हटलं काही काळजी करण्याचं कारण नाही. तर अशा प्रकारचे फोन्स येत आहेत. तर मला असं वाटतं की ट्रेनिंग देणं, कस्टमरना ट्रेनिंग देणं आवश्यक आहे. कस्टमरना माहीत नसतं. दुसरं एक असं उदाहरण आहे की आमच्या एका ॲडव्होकेटना, माझ्या रिलेटेड ॲडव्होकेटना एक RBIकडनं मेसेज आला होता. म्हणजे RBIकडनं आला नव्हता पण ईमेल आला होता, तो हुबेहूब RBIचं लेटर टाईप असंच आलं होतं आणि त्यांना सांगितलं होतं की तुम्ही ह्या डिटेल्स द्या म्हणून. तर अशा प्रकारच्या गोष्टी होणार आहेत आणि या गोष्टींची आपल्याला माहिती आपल्याला ट्रेनिंगद्वारे कस्टमरना करून द्यावी लागणार आहे. माझं असं म्हणणं आहे की प्रत्येक ब्रँचमध्ये अशा प्रकारचे छोटे छोटे कॅम्प्स कस्टमर्सचे कॅम्प्स लावून अशा प्रकारची माहिती देणं अत्यंत आवश्यक आहे. बिकॉज जे काही फ्रॉड आतापर्यंत जे झालेले आहेत, जे मला ऐकूयात आहेत, इफ आय नॉट रॉंग, हे कस्टमरनी डिटेल्स दिल्यामुळे झालेले आहेत, ऑर अदरवाईज बिकॉज ऑफ द
एम्प्लॉई, पण एम्प्लॉईपेक्षा कस्टमरच्या इलिटरेसीमुळे या भरपूर फ्रॉड्स झालेले आहेत. तर पुन्हा एकदा मी सर्व म्हणजे माझा जे काही सांगायचं होतं आणि आपल्याला टाईम पण कमी आहे, त्यामुळे मगाशी साहेबांनी कानारे साहेबांनी सांगितलं की आपल्याला स्टाफ एक्सपर्ट स्टाफ आपल्याकडे नाही आहे. मला कानारे साहेब मला सांगावा असा आनंद वाटतो. सो आय हॅव प्राऊड अबाउट इट दॅट वी ट्रेन द पीपल, दॅट मीन्स स्मॉल बँक्स ट्रेन द पीपल अँड दे पीपल गो टू द बिग बँक्स. मला सांगावायचा आनंद वाटतो की मी ॲज ए अंबरनाथ जैन कोऑपरेटिव्ह बँक म्हणून की माझ्याकडचे 10 स्टाफ जे आम्ही ट्रेंड केले, नो डाऊट त्यांच्याकडे टॅलेंट होतं, पण वी गिव्ह द गायडन्स टू देम आणि बिकॉज ऑफ दॅम ते आता सध्या SVC मध्ये आहेत, सध्या ठाणे जनता सहकारी बँकेत आहेत, अपना सहकारी बँकेत आहेत आणि मला त्याचा सार्थ अभिमान आहे बिकॉज वी ट्रेंड द पीपल. एवढं सांगून आपणा सर्वांना हे भविष्यात सर्व सेफ आणि सिक्युअर राहाल अशी आशाही व्यक्त करतो, खात्रीही व्यक्त करतो आणि शुभेच्छाही देतो. धन्यवाद. थँक्यू.